अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर 11 जून 2026 वार आहे गुरुवार। या दिवशी कमला एकादशी आहे आणि ही अधिक मासातील एकादशी असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा आहे। आणि आता बघा थोडेच दिवस बाकी आहेत अधिक मास संपायला। तर या शुभ मुहूर्तावर आपल्याला या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसांची सेवा करायची आहे। तर ती सेवा कशी करायची आहे, नियम कोणते पाळायचे आहेत, मग तुम्ही 21 दिवस करू शकतात किंवा 41 दिवस करू शकतात। यथाशक्ती यथाभक्ती तुमच्या इच्छेने स्वइच्छेने तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, अधिक मासातील या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी केलेल्या सेवेचं फळ सुद्धा हे खूप जास्त पटीने मिळत असतं। तर त्याचबरोबर या दिवशी येणाऱ्या एकादशीला म्हणजेच अधिक मासामध्ये ज्यावेळेस कृष्ण पक्षातील कमला एकादशी येते त्या एकादशीला परम एकादशी असं म्हटलं जातं। आणि अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे 27 मे 2026ला जी होऊन गेली त्याला पद्मिनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं। तर 11 जून रोजी येणारी ही अधिक मासातील दुसरी आणि शेवटची एकादशी आहे। तर या एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला ही सेवा करायची आहे। तर ह्या एकादशीचं धार्मिक महत्त्व, पूजा विधी, व्रताचे नियम आणि ही सेवा कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, एकादशीचं धार्मिक महत्त्व हे त्याचं दुर्मिळ योग ही एकादशी 3 वर्षांनी एकदाच येणाऱ्या अधिक मासात म्हणजेच पुरुषोत्तम मासात येते, त्यामुळे याला अत्यंत दुर्मिळ मानले जाते। या सेवेचं फळ हे अनंत पटीने मिळत असतं आणि ह्या एकादशीचं धार्मिक महत्त्व सुद्धा म्हणजेच धार्मिक याचं जे पुण्य आहे ते आपल्याला अनंत पटीने मिळत असतं। असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत आणि विष्णूंची उपासना केल्याने वर्षाच्या एकादशीचे पुण्य हे एकत्र मिळते। पाप आणि दारिद्र्यमुक्ती, या दिवशी मनापासून व्रत केल्यास व्यक्तीचे सर्व आर्थिक संकट दूर होतात आणि पुनर्जन्मातील पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो। आता बघा, त्याचप्रमाणे आता पूजा विधी कसा आहे, तर आपल्याला या दिवशी सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, सुशुभूत व्हायचं आहे, भगवान विष्णूंचं स्मरण करून आपल्याला या उपवासाचा संकल्प सुद्धा करायचा असतो। तर आता पूजा मांडणी बघा, आपल्या घरामध्ये याची काही पूजा मांडणी वगैरे करण्याची स्पेशली गरज नाही, कारण आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मींची मूर्ती असते किंवा फोटो असतोच। जर मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने पुसून घेऊन फक्त हळदी कुंकू किंवा गंध वगैरे लावून अक्षता अर्पण करून तुम्हाला तुळशीपत्र सुद्धा या दिवशी व्हायचं आहे। तर आता जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता आणि जर नसेल विष्णू लक्ष्मी माता आणि विष्णू देवता यांचा फोटो असेल तर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा, हळदी कुंकू लावायचं, गंध वगैरे लावून अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून झाल्याच्या नंतर या दिवशी पिवळी फुले अर्पण करा। पिवळी फुले नसल्यास दुसरीही करू शकतात, असं काही नाही, पिवळीच हवीत। ते झाल्यावर तुळशीपत्र या दिवशी अर्पण करायला विसरायचं नाही। आता एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला हात लावत नाहीत किंवा तोडत नाहीत, तर तुम्ही आदल्या दिवशीच बुधवारी तुळसपत्र तोडून ठेवू शकतात। तर मग तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे त्या दिवशी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। विष्णूंना सुद्धा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा खिरीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। पिवळी मिठाई दाखवा किंवा खीर दाखवा किंवा मग तुम्ही साधी साखर जरी ठेवली तरी सुद्धा काही हरकत नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही प्रसाद दाखवणार आहेत त्यावेळेस तुळशीचं पान त्यामध्ये ठेवायला अजिबात विसरायचं नाही। गायत्री मंत्र म्हणायचं, तो तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून 3 वेळा त्या प्रसादाच्या साईडनी असं ओवाळायचं आणि मग त्या प्रसादामध्ये ते पान ठेवून द्यायचं। आता बघा, ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करत असतात पूजा वगैरे, त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं। त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली सुद्धा पठण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे।
आणि दिवसभर तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तर आपल्याला दिवसभर कंटिन्यू करायचाच असतो. आता या दिवशी दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. अधिक मासातील एकादशीला संध्याकाळी घराच्या मुख्य द्वारावर तुम्ही किंवा तुळशीजवळ दीपदान करायचं आहे. मग आता तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि घराच्या बाहेर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये एंट्री करतात त्याच्या उजव्या साईडला एक दिवा लावायचा. त्याला पण हळदी कुंकू लावून त्यांचं पण त्या हळदी कुंकू अक्षदार्पण करून त्या दिव्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं. आणि हे लक्ष्मी माता तुम्ही माझ्या घरामध्ये सतत प्रवेश करावा आणि माझ्या घरामध्ये कधीही आर्थिक हानी होऊ देऊ नका, माझ्या घरामध्ये भरभराट होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, अशी सुद्धा प्रार्थना करायची आणि परत नंतर घरात यायचं. मग आता तुमच्या त्या दिवशी तुम्ही काही सेवा करणार आहात त्या तुम्ही सकाळी करून घेतल्या किंवा तुम्ही संध्याकाळी जरी प्रदोष काळात केल्या तरी सुद्धा चालते. त्याआधी आपण व्रताचे नियम बघूया. आता या दिवशी आपल्याला दिवसभर जे उपवास पकडणार आहेत त्यांनी जे काही तुम्ही उपवासाला खातात शाबूची खिचडी वगैरे ते घ्यायचं आहे. दूध असेल, फळं असतील, काही खाऊ शकता. फक्त या दिवशी आता बघा या दिवशी हे करायचं नाही आहे, म्हणजेच काय मांसाहार करायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी भात खायचा नाही, तांदूळ वर्ज्य केला जातो असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर दिवसभर देवाचं नामस्मरण करायचं. या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा वादविवाद टाळावेत किंवा सतत आपल्या मनामध्ये नामस्मरण असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सात्विक जेवण करायचं आहे. त्याचबरोबर आवश्यक असल्यास किंवा गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा अन्नधान्य दान करावं, याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तर आता त्याचबरोबर आता आपण जी 41 दिवस किंवा 21 दिवस जी सेवा करणार होतो व्यंकटेश स्तोत्राची सेवा, ती कशी करायची आहे तर बघूया. आता अधिक मासातील या म्हणजेच कमला एकादशीचा शुभ मुहूर्तावर श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करणे हे अत्यंत फलदायी आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या कृपेने घरातील गरिबी, आर्थिक अडचणी आणि विनाकारण येणारी संकटे दूर करण्यासाठी ही सेवा केली जाते. आता रोज 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याची आणि त्याच दिवशीपासून संकल्पयुक्त सेवा करण्याची जी आपण पद्धत आहे किंवा सुरुवात आहे कशी करायची तर बघा. या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुशुरभूत व्हायचं आहे. मग आता एक वेळ ठरवायची. तुम्ही सकाळी म्हणालात पठण केलात तर तुम्ही सकाळीच करा आणि जर रात्री तुम्ही पठण केलात तर रात्रीच करा. एकच वेळ कुठली आहे ठरवायची ती तुम्ही आधीच ठरवा. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे केली असणार त्यावेळेस तुम्ही तर देवासमोर गायच्या तुपाचा दिवा लावलेलाच आहे. मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा ज्यावेळेस ही सेवा करणार आहात सकाळी किंवा संध्याकाळी सेवा करताना सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकतात. आता ज्यावेळेस तुम्ही ते पठण करताना जे आसन घेतलेलं आहे ते एकच आसन पाहिजे, आसन चेंज करू नका. बघा आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करत असतो ते एकच आसनावर बसून देवपूजा पण करायची. कोणी आलं आपल्या घरामध्ये तर ते आसन बसायला द्यायचं नाही, फक्त ते तुम्ही स्वतः एकट्यानेच वापरायचं असतं. जे आसन तुम्ही घेतले ते सेवा संपेपर्यंत एकच आसन घ्या. जर काही प्रॉब्लेम आलाच की बाबा की ते चुकून गेलं तरी तेवढं चूक भूल माफ होऊ शकते, असं काही नाही. आपण माणूस जन्म हा काही गोष्टी लक्षात राहतात किंवा नाही, बऱ्याचशा गोष्टी पाठीमागे असतात. त्यामुळे तुमच्या ॲडजस्टनुसार करा, पण एक आसन देवाच्या तिथे ठेवून द्या. आता ज्यावेळेस तुम्ही पठण करत असतात त्यावेळेस स्पष्ट उच्चाराने आणि स्पष्ट त्याचा उच्चार सुद्धा वाचताना स्पष्ट केला पाहिजे किंवा काही शब्द चुकीचे वगैरे व्हायला नको. त्यामुळे शांततेने पठण करायचा. आता बघा ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करणार आहात त्याआधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तर आता संकल्प सोडायचा तर आता संकल्प कसा सोडावा हे तुम्हाला माहितीच आहे. तर उजव्या हाताच्या तळव्यावर जरासं पाणी घ्यायचं, त्यामध्ये अक्षदा, अखंड तांदूळ, एक तुळशीचं पान, एक नाणं आणि एक फूल घ्यायचं आणि हे सगळं हातात घेऊन सांगायचं, म्हणजे मी तुमचं जे स्वतःचं काही नाव आहे तुमचं गोत्र सांगायचं. जर गोत्र माहीत असल्यास गोत्र सांगा, नसता किंवा विष्णू गोत्र असं सुद्धा म्हटलं तरी चालतं. आता असं म्हणा की आज अधिक मासातील एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री व्यंकटेश चरणी माझी ही इच्छा, आता तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगा. म्हणजे जसे की काही नोकरी असेल, आरोग्य असेल, ग्रह शांती असेल किंवा कर्जमुक्ती असेल पूर्ण व्हावी म्हणून 21 दिवस असेल किंवा 41 दिवस असेल मी रोज 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा संकल्प करत आहे आणि हे विष्णू देवा
तो ही माझी सेवा तुम्ही गोड करून घ्या, तुम्ही ही सेवा गोड मानून घ्या आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या. हीच तुमच्या ज्या वेळेस तुमचा संकल्प सोडून झाला त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस सेवा करत आहात त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर सेवेची तुम्हाला वेळ तर एकच ठेवायची आहे आणि हां, रोज नियमितता. तर या संकल्पामध्ये ज्यावेळेस तुम्ही जेवढे दिवस 21 दिवस असेल किंवा 41 दिवसाचे तुम्ही हा संकल्प सोडू शकतात. काही अडचणींमुळे तुम्ही 21 दिवस करू शकतात किंवा 41 दिवस. तुम्ही जेवढी संख्या आता रोज 11 वेळा तुम्ही ठरवले आहे तेवढे दिवस आणि ती सेवा 11 वेळा पूर्णच करायची. ही सेवा न चुकता करायची. जर समजा काही प्रॉब्लेम आला किंवा काही म्हणजे घरात अडचणी विटाळ वगैरे आला तर तेवढ्या दिवस तुम्ही ती सेवा स्किप करायची आणि ती सेवा नंतर तुम्ही रिटर्न चालू करू शकतात. रोज एकाच वेळी ही सेवा करायची. सकाळी केली सकाळी करा किंवा संध्याकाळी केली संध्याकाळी करा. एकाच जागेवर बसून हा पाठ करायचा आहे आणि या सेवेच्या काळात घरामध्ये पूर्ण सात्विक वातावरण असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मांसाहार मद्यपान पूर्ण वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये सुतक विटाळच्या दरम्यान किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही तेवढ्यापुरती सेवा थांबवायची. नंतरचे पुढचे दिवस मोजून ही सेवा तुम्ही पूर्ण करायची. आता ज्यावेळेस या सेवेची समाप्ती कशी करायची, तर या संकल्पाचे दिवस पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी विशेष देवाला नैवेद्य बनवायचा. जसं की शिरा किंवा खीर दाखवा. ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा वस्तुरूपाने दान करून सेवेची सांगता करावी. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रातील फलश्रुती आणि कोणत्या ओळीचे काय फळ मिळते हे सुद्धा आपल्याला पठण करताना आपल्याला बघा, ज्यावेळेस आपण पठण करत असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक शब्दाचा मिनिंग सुद्धा तितकाच कळला पाहिजे. जेणेकरून असं काय वाटतं की बाबा आपण एवढं पठण करतोय ना त्याचं आपल्याला फळ तर मिळणारच आहे, पण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा आपण स्वतः समजून घेतला पाहिजे. तर त्याच पद्धतीने शांत वाचायचं, शब्दांची चुकामुक व्हायला नको. आणि बघा, नक्कीच ही सेवा करून बघा. या सेवेचा खूप बऱ्याच जणांना अनुभव आला आहे आणि बऱ्याच जणांना नक्की येणार सुद्धा. तर तुम्ही सुद्धा कर्जमुक्ती असेल, त्याचबरोबर आर्थिक उन्नतीसाठी असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती, तुमच्या सगळ्या अडचणी आरोग्याच्या असेल, सरकारी नोकरीची असेल, तुमच्या सगळ्या अडचणींवर नक्कीच मार्ग निघेल. तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा आणि ह्या सेवेचा योग परत तुम्हाला 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे तुम्ही सेवा करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.